इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा विठोबाचे लाडके भक्त कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंच्या सामर्थ्य शक्तीचा प्रभाव सांगतात. पण गुरु म्हणजे कोणते गुरु? गुरु म्हणजे कोण? तर गु शब्दस्थ अंधकारस्यात, ऋ शब्दस्थ निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरित्या विधीयते. जो अज्ञान अंधकार नाहीसा करतो तो म्हणजे गुरु. ऐक सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाची समाधान स्वरूप स्थिती. आधी गुरुला ज्ञान पाहिजे, नंतर तो शिष्याला शिकवू शकतो. जर गुरुलाच ज्ञान नसेल तर तो शिष्याला काय शिकवणार बरं? विहिरीत पाणी असलं तर पोहऱ्यात येईल, जर विहिरीतच पाणी नसेल तर पोहऱ्यात येईल का? नाही. तसं अगोदर गुरुला ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी शिष्यही तसाच असावा लागतो. ऐक सत शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचने विश्वास पूर्ण, तन मन धनेशी शरण, या नाव सत शिष्य. शिष्य कसा पाहिजे? तर गुरूंना तन मन धनाने शरण जाणारा पाहिजे. गुरूंच्या ठिकाणी विश्वास पाहिजे. बघा, एकदा समर्थ महाबळेश्वरला असताना त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दर्शनासाठी येत आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं की शिवाजी महाराज हे प्राणाला जास्त महत्त्व देतात का गुरुनिष्ठेला जास्त महत्त्व देतात. परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि समर्थ वनामध्ये निघून गेले. सायंकाळची वेळ होती बघा. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांबरोबर महाबळेश्वरला पोहोचले आणि तिथे गेल्यावर शिष्याने सांगितलं की समर्थ तर वनात गेलेत आणि परत येणार की नाही तेही सांगितलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चय केलेला होता की जोपर्यंत गुरूंचं दर्शन होत नाही, जोपर्यंत समर्थांचं दर्शन होत नाही, भेट होत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही, जेवण करायचं नाही. आणि शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना घेऊन गुरूंच्या शोधासाठी निघाले, समर्थांना शोधण्यासाठी निघाले वनाकडे. अमावास्येची रात्र होती, अंधार किट्ट पडलेला होता. श्वापद हिंस्र प्राणी जंगलामध्ये फिरत होते आणि शिवाजी महाराज पुढे चालत आहेत आणि मावळे मागे चालत आहेत. मावळे एकमेकांना म्हणू लागले, अरे बास झाला आजचा प्रवास, गुरु महाराजांना आपण उद्या शोधूयात. पण शिवाजी महाराजांना म्हणायची कोणाची हिंमत होत नव्हती, कुणाची ताकद होत नव्हती. मावळ्यांनी मशाली पेटवल्या आणि गुरु महाराजांना शोधत आहेत. पण गुरु महाराज काही सापडत नाहीत, गुरु महाराजांची काही भेट होत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज पुढे चालत आहेत आणि अचानक वाघाची डरकाळी कानावर आली आणि कानावर आल्यानंतर सर्व वातावरण शांत झालं, आवाज शांत झाला. आणि त्या शांत वातावरणामध्ये हे प्रभो ऐक, हे प्रभो, हे रामा सोडव मला या यातनांमधनं, वाचव मला, आवाज आला. आणि हे शब्द शिवाजी महाराजांच्या कानावर पडल्यावर शिवाजी महाराजांना वाटलं की हे शब्द, हा आवाज आपल्या गुरूंचा आहे. पण म्हटले मला भास होत आहे का खरंच गुरु महाराजांचा आवाज येत आहे. परत पुढे चालत आहेत आणि परत तोच आवाज येतो, हे प्रभो ऐक, हे प्रभो, हे रामा सोडव मला या यातनांमधनं, वाचव मला या यातनांमधनं. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या कड्याच्या पायथ्याशी उभे होते का, त्याच कड्याच्या उंचावरून आवाज येत होता. पण त्या कड्यावर चढण्यासाठी वाट नव्हती, वाट बरोबर नव्हती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मशाल घेतली आणि त्या कड्यावर चढले. कड्यावर चढल्यानंतर पाहतात तर गुरु महाराज समर्थ, हे प्रभो, हे रामा मला सोडव या संकटातनं, मला या यातनांमधनं सोडव, वाचव. आणि गडबडा लोळू लागले.
शिवाजी महाराजांना ते बघावलं नाही. शिवाजी महाराज जवळ गेले, हातातली मशाल ठेवली बाजूला आणि आपल्या गुरुंच्या अंगांवरनं हात फिरवला आणि म्हणतात, प्रभू गुरु महाराज, आपल्याला काय यातना होत आहेत मला सांगा. कृपा करून मला सांगा की आपल्याला काय यातना होत आहेत. समर्थ म्हणाले, शिवबा, अरे माझं दुःख तुला सांगून काय फायदा, ज्याचं दुःख त्यानंच भोगावं. माझं दुःख तुला सांगून काय फायदा. शिवाजी महाराज म्हणाले, गुरु, एवढा त्रास होत आहे तर मग तुम्ही महाबळेश्वरला राहूनच औषध का नाही घेतलं. समर्थ म्हणाले, शिवबा, अरे या यातनेवर एकच औषध आहे आणि ते म्हणजे कोणतं, तर वाघिणीचं दूध. वाघिणीचं दूध पिल्यानंतरच माझा त्रास कमी होईल. आणि मग ते वाघिणीचं दूध आणणं काही शक्य नाही, सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मग मी एकटाच या जंगलामध्ये आलो. पण एवढ्या यातना वाढायला लागल्या आणि मी इथेच थांबलो. शिवाजी महाराज म्हणाले की गुरु महाराज, काही काळजी करू नका, मी घेऊन येतो वाघिणीचं दूध. समर्थ म्हणाले, अहो तुम्ही राजा आहात, तुम्हाला राज्य सांभाळायचं आहे. शिवाजी महाराज म्हणाले की काय झालं, एक शिवबा जर गुरुच्या सेवेसाठी गेला तर काय हरकत आहे. समर्थ म्हणाले, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि शिवाजी महाराज वाघिणीचं दूध आणण्यासाठी जातात. पण मनामध्ये एकच विचार, दूध आणायचंच वाघिणीचं, आपल्या गुरूंसाठी वाघिणीचं दूध आणायचंच. पण मनामध्ये विचार केला नाही की वाघीण जर भेटली तर ती मला खाईल, ती मला त्रास देईल. पण विचार केला नाही, एकच विचार, दूध आणायचं म्हणजे आणायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज जंगलामध्ये गेले आणि जात असताना गुहेसमोर गेले आणि त्या गुहेत अंधारामध्ये डोळे लुकलुकत होते. बघा, डोळे लुकलुकत होते. आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी पिले या ठिकाणी आहेत त्या अर्थी वाघीणही जवळपास असली पाहिजे. आणि असा विचार करत असतानाच तेवढ्यात वाघिणीची डरकाळी कानावर आली आणि त्या वाघिणीने पाहिलं. तिला वाटलं की आपल्या पिलांचा आता कोणीतरी शिकार करणार आहे, आपल्या पिलांच्या जीवाला धोका आहे. म्हणून तिने शिवाजी महाराजांचा गळा पकडला. पण शिवाजी महाराज काही साधे नव्हते. त्यांनी आपल्या कौशल्याने ते सोडवलं आणि त्या वाघिणीची प्रार्थना करू लागले की हे देवी, माझ्या गुरूंना एवढ्या यातना होत आहेत आणि त्याच्यावर औषध म्हणून फक्त तुझं दूध आहे, तुझं दूध मला पाहिजे. मी तुझ्या पिलांना काहीही करणार नाही. आणि काय सांगावं महाराज, ती वाघिणीने आपलं क्रोध रूप, उग्र रूप सोडून दिलं आणि एखाद्या गायीसारखी शिवाजी महाराजांजवळ उभी राहिली. आणि शिवाजी महाराजांनी त्या वाघिणीचं दूध काढलं आणि दूध घेऊन येणार की समोर समर्थ उभे होते. समर्थ म्हणाले, शिवबा, अरे मी एवढ्या कठोर घेतलेल्या परीक्षेत तू थोडा सुद्धा डगमगला नाहीस. शिवाजी महाराज म्हणाले, गुरुवर, आपण माझ्या पाठीशी असताना मी कशाला घाबरू, कुणाची चिंता करू, कशाची चिंता करू. हेच महाराजा भंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गुरु सारिका आस्था पाठी राखा, 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 गुरु सारिका